दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींनी हे महायुतीचं सरकार निवडून येण्याच्या करता खूप प्रयत्न केले, आम्हाला पाठबळ दिलं। त्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना काही जण म्हणाले की आता ही योजना हे बंद करतील, परंतु लाडक्या बहिणीची योजना आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही। ती खऱ्या अर्थाने माझ्या महिला वर्गाला मदत करणारी आहे। उलट मुश्रीफ साहेबांना पण मी सांगेन की काही बँकांनी काही जर महिला एकत्र आल्या आणि काही त्यांनी उद्योग करायचं ठरवलं तर त्याच्यातनं त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात। समजा 50 महिला एकत्र आल्या किंवा 40 महिला एकत्र आल्या तर 15 चोक 60,000 रुपये त्यांना महिन्याला मिळणार आहेत, म्हणजे वर्षाला 7,20,000 बारसक 72। आणि मग त्याच्यात तेवढी परतफेड मुश्रीफ साहेब ते करू शकतात। त्यांचा जर ग्रुप करून, ज्याला क्लस्टर आपण म्हणतो, तसं करून त्या महिलांनी काही चांगला उद्योग उभा करायचं ठरवलं तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पण त्याच्यामध्ये त्यांना मदत करावी। कारण मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो, उद्याची 5 वर्ष आपल्या हातामध्ये, आपण कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद करणार नाही। मला थोडंसं ओढाताण होतीये, परंतु मी त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे। पुढं काय कशा पद्धतीनं केव्हा वाढ करायची परिस्थिती दुरूप मी पण निर्णय घेईल। मी परवा सभागृहामध्ये पण सांगितलं, सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। कारण 45,000 कोटी रुपये वर्षाला आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना देतोय।